आज आपण इथे दुधीपासून आईस्क्रीम बनवणार आहोत। तर इथे मी 1 ग्लास दूध, 1 वाटी साखर, 1 वाटी किसलेला दुधी, ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। ते इथे मी एका पातेल्यामध्ये हे दूध छान उकळी येत ठेवले। हे सतत ढवळत राहायचं आहे कारण ते खाली चिकटू शकतं। तर आता आपण इथे उकळी आल्यानंतर किसून घेतलेलं दुधी व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं। तर आता इथे आपण 1 वाटी साखर मिक्स करणार आहोत। आता इथे आपण फूड कलरचा वापर करणार आहोत। फूड कलर हा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किपही करू शकता। तर इथे एक उकळी आल्यानंतर हे गॅसवरून उतरवून आपण थंड होऊ द्यायचे। तर आता एका मिक्सर ग्राइंडरमधून हे मिश्रण ग्राइंड करून घ्यायचे ह्याची स्मूथ पेस्ट होण्यासाठी। आता हे 2 ते 3 तासासाठी डीप फ्रीजरमध्ये सेट होऊ द्यायचं। आता तुम्ही पाहताय 2 ते 3 तासानंतर हे पूर्णपणे सेट नाही झाले। तर ह्याची आणखीन स्मूथ कन्सिस्टन्सी होण्यासाठी आपण पुन्हा एकदा मिक्सर ग्राइंडरमधून ह्याची पेस्ट करून घेणार आहोत। तर आता इथे आपण यात ड्रायफ्रूट्स मिक्स करतोय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता। तर माझ्याकडे इथे 2 कुल्फी मोल्ड होते। तर यात मी हे मिश्रण व्यवस्थित भरून त्याला प्लास्टिक पेपरने रॅप करणार आहे। माझ्याकडे फॉईल पेपर नाही म्हणून मी इथे प्लास्टिक पेपरचा वापर केला आहे। तुम्ही इथे फॉईल पेपरचा वापर करू शकता। तर हे आपण आता 7 ते 8 तासासाठी डीप फ्रीजरमध्ये सेट व्हायला द्यायचं आहे। यावरती प्लास्टिक पेपर का वापरायचा, तर कारण यावरती बर्फाची क्रिस्टल तयार होऊ नये म्हणून आपण याला प्लास्टिक पेपर रॅप केलेला आहे। तर आता पाहताय तुम्ही 7 ते 8 तासानंतर आपली कुल्फी आणि आईस्क्रीम तयार आहे। ह्याचा एकदम स्मूथ टेक्स्चर तयार झाला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब